नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वीची कविता बघणार आहोत। कवितेचं नाव आहे चंद्रावरची शाळा। कवितेच्या कवी आहेत चारुता पेंढारकर। तर चंद्रावरची शाळा या कवितेचा आपण जे काही नाव आहे म्हणजे जे काही शीर्षक आहे त्याचा अर्थ बघणार आहोत। तर चंद्रावर शाळा उघडली तर किती गमती जमती होती याची अफाट कल्पना या कवितेत मांडली आहे, म्हणून या कवितेला चंद्रावरची शाळा हे नाव दिले गेले आहे। तर आता आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेऊया। तर 21व्या शतकामध्ये या यंत्रयुगात चंद्रावर शाळा भरेल अशी अद्भुत कल्पना कवयित्रीने केली आहे। या नवीन शाळेत काय काय गमती जमती असतील यांची मजेशीर यादी दिली गेलेली आहे। तर आता आपण या कवितेचा एक एक वाक्याचा अर्थ समजून घेऊया। तर आहे ऐका म्हणा वाचा। 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। म्हणजे 21वे शतक हे यंत्रयुगाची शतक आहे। या शतकात थेट चंद्रावर शाळा भरेल, चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल असा या वाक्याचा अर्थ होतो। पुढे आहे छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले। छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले। चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाशयानातून मुले जातील, एक बटन दाबले की शाळेचे दार उघडेल। पुढे आहे दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती। दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती। म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असणार नाहीत आणि पाठीवर मात्र प्राणवायूचे नळकांडे त्यांना न्यावे लागेल। भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट। भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट। म्हणजे भाजी पोळीच्या डब्याची चिंता राहणार नाही, कारण जेवणाची एक गोड गोळी पटकन घेतली की मुलांचं पोट भरेल। पीटीचा तास कसा होतो ते पहाल, एक उडी मारतास तसेच तरंगत राहाल। पीटीचा तास कसा होतो ते पहाल, एक उडी मारतास तसेच तरंगत राहाल। म्हणजे चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाची गंमतच होईल, एक उडी मारता जो तो वरचेवर तरंगत राहील। दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास। दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास। म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त बटणे दाबायची, म्हणजे आपल्यासारखी वही पेन्सिल घेऊन अभ्यास करावा लागणार नाही। अभ्यास म्हणजे फक्त बटणे दाबावी लागणार। फक्त चंद्रावर गेलात की तुम्ही लगेच पास व्हाल। अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा। अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा। अशा प्रकारे चंद्रावरची शाळा खूप आगळी वेगळी असणार आहे आणि असेल। चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळायला मिळेल, म्हणजे चंद्रावरची शाळा ही खूप आगळी वेगळी असेल आणि तिथे फक्त चांदण्यांशीच खेळायला तिथे मिळणार आहेत। कवितेचे कवी आहे चारुता पेंढारकर। या ठिकाणी आपण ही कविता समजावून घेतली। आता पुन्हा एकदा आपण या कवितेचं रीडिंग करणार आहोत। चंद्रावरची शाळा। 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा,
चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पहाल. एक उडी मारतात तसेच तरंगत रहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. या कवितेखाली काही शब्दार्थ दिले आहेत, ते शब्दार्थ आपण समजावून घेऊया. शब्दार्थ दिले आहे स्टार्टिंगला बघा, त्यांनी लिहून दिलेले आहे आणि काही वरती मी पण लिहिलेले आहे. तर याच्यामध्ये आलेले आहे कटकट, काळजी, चिंता. पीटी म्हणजे एक शारीरिक व्यायाम. भारी म्हणजे किमती किंवा वेगळी. आणि पुढे दिले आहे त्यांनी शतक, 100. यान म्हणजे अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज असे वाहन. पुढे आहे स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल? उत्तर, चंद्रावरची शाळा 21व्या शतकात भरेल. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत पाठीवरती दप्तराचे ओझे नसेल. चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास फक्त बटणे दाबून करावा लागेल. प्रश्न दुसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये, चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावे लागत नाही, केवळ बटणे दाबूनच अभ्यास केला जातो. त्यामुळे चंद्रावर पोहोचले की शाळेत अभ्यास केले जाते. पोहोचले की शाळेत पास केले जाते. प्रश्न दुसरा आहे, चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? उत्तर, चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार, शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे. प्रश्न तिसरा आहे, योग्य कारण शोधा. आकडा आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. कारण 3 पर्याय दिले आहे, दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे. दुसरा आहे, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. तिसरं, सिलेंडर नेला तर शाळेत येऊ देतात म्हणून. तर त्याचा योग्य पर्याय आहे दुसरा, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. चंद्रावर एक उडी मारतात तरंगत राहतात, कारण शिक्षक अशीच पीटी शिकवतात. दुसरं, विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात. 3, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. तर त्याचं उत्तर आहे तिसरा, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. प्रश्न चौथा आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. तर उदाहरणार्थ दिला आहे, भरेल, नसेल. तर त्याचं उत्तर आहे मुले, खुले. शाळा, फळा. कटकट, पटपट. पहान, रहान. शाळा, खेळा. प्रश्न 5वा आहे, पटपट सारखे शब्द लिहा. तर पटपट सारखे शब्द खटपट, खटखट, पटपट, वटवट, झटपट किंवा बटबट असे शब्द आपण पटपट सारखे लिहू शकतो. प्रश्न 6वा आहे, कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा. तर कोणते कोणते इंग्रजी शब्द आलेले आहे कवितेमध्ये? सिलेंडर, ऑक्सिजन, पीटी, पास, बटन. इथं मी लिहून दाखवलेली आहे, सिलेंडर, ऑक्सिजन, पीटी, पास, बटन. प्रश्न 7वा आहे, तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा. जर तुम्ही स्कूलमध्ये जाताना जी काही डब्यामध्ये पदार्थ नेतात त्या पदार्थांची नावं लिहायची आहे. प्रश्न 8वा आहे, कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा.
जे कारण लिहायचं आहे त्याचं. प्रश्न 9 आहे, चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा. उपक्रम दिला आहे, चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा. म्हणजे चंद्रावरची जी काही शाळा आहे अशी कल्पना करून ते चित्र काढायचे आहे आणि ते काढून रंगवायचं आहे किंवा त्याला कलर करायचा आहे. प्रकल्प दिला आहे पुढे, चंद्रावरच्या 5 कविता मिळवा व संग्रह करा. आता पहिलीपासून तर 10वीपर्यंत खूप साऱ्या कविता आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्रावरच्या 5च कविता लिहायच्या आहे. त्या सर्व मिळून त्यांचा संग्रह करायचा आहे. पुढं आहे, खालील वाक्य वाचा. गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. ताई दादाला म्हणाली, मला उद्या शाळेला सोडशील का? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता असे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. म्हणजे जी काही वाक्य दिलेली आहे त्या वाक्यांमध्ये चिन्ह कुठे वापरायचे आहे ते ह्या वाक्यांमध्ये सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी आपण ही कविता समजावून घेतली, चंद्रावरची शाळा. तर त्याच्या खाली जो काही स्वाध्याय होता तो पण आपण समजावून घेतला. त्याच्यानंतर शब्दार्थ आहेत ते पण समजावून घेतले. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.